ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर मनोज जरांगे पाटलांनी 5 दिवस मुंबईमध्ये आंदोलन केलं। आमरणकाल उपोषण त्यांचं सोडलेलं आहे। हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी केली। अनेक मागण्या ज्या मान्य झाल्या। दुसरीकडे छगन भुजबळ जे आहेत ते कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहिले, कुठेतरी नाराज असल्याचं बोललं जाते। ओबीसी नेते देखील ते आहेत। जरांगेंचं उपोषण एकदाचं काल सुटलं आणि त्यानंतर सरकारच्या माध्यमातून हैदराबाद गॅझेट मान्य करून त्याचा GR जरांगेंच्या हातामध्ये दिला। खरं म्हणजे सरकारची जर प्रामाणिक इच्छा असते मराठ्यांना न्याय देण्याची तर 2 वर्षापूर्वीच हाच निर्णय घेता आला असता सरकारला। उगाच 2 वर्ष कशाला घालवले, उगाच एवढं आंदोलन मोर्चे करायला का भाग पडलं? कारण त्याही वेळेस अशी स्थिती होती की हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून मराठ्यांना त्या ठिकाणी ओबीसीच्या संदर्भामध्ये ज्या सवलती मिळतील त्या मिळाल्या पाहिजे। म्हणजे आत्ताचा जो GR काढलेला आहे तो त्याबद्दल संदिग्धता आहे। त्या GRमध्ये अनेक विषय असे आहे, जसं की नातेसंबंधांच्या संदर्भामधलं प्रतिज्ञापत्र असेल, गावामध्ये राहण्याच्या संदर्भामध्ये जी समिती नियुक्त केलेली आहे त्याच्यामध्ये गावात राहणारा आणि कुळामधलं ठीक आहे, ते तर ब्लड रिलेशनमधलं असू शकतं, पण गावात राहणाऱ्या व्यक्तीचं प्रतिज्ञापत्र म्हणजे याबद्दल अजून त्याच्या संदर्भातून स्पष्ट झालेले नाही आहे। जेव्हा हे स्पष्ट होतील त्यावर अधिक बोलणं शक्य होईल। पण आज मला असं वाटतं की हे देत असताना जो जल्लोष चाललेला आहे किंवा जी काही मराठ्यांना आरक्षण मिळालं अशी भावना व्यक्त केली जात आहे, याला जर न्यायालयामध्ये चॅलेंज केल्यानंतर हा GR किती टिकतो याबद्दल साशंकता आहे। जर GR टिकला आणि सवलती मिळाल्या तर आनंदाची बाब आहे, परंतु OBC आरक्षणाला धक्का न लावता या संदर्भामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यावं ही भूमिका देवेंद्रजींनी वारंवार मांडलेली आहे आणि त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागलेला नसेल तर ओबीसींना नाराज होण्याची काही आवश्यकता नाही। पण ओबीसींचं हित जर जोपासलेलं नसेल असं वाटत असेल भुजबळ साहेबांना, तर त्या कारणासाठी त्यांनी याच्यावर आपली नाराजी व्यक्त केली असेल। पण आज अजून या संदर्भातली स्पष्ट भूमिका भुजबळ साहेबांची आलेली नाही। भुजबळ साहेबांची प्रतिक्रिया आल्यानंतर अधिक आपल्याला बोलता येईल। शरद पवारांना आरक्षण देता आलं नाही असं विखे पाटलांनी म्हटलं। आता शरद पवार आम्हाला ज्ञानामृत देत आहे। असं आहे की माननीय शरद पवार साहेबांच्या कालखंडामध्ये हा विषय इतका तीव्र नव्हताच। मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की माननीय शरद पवारांच्या किंवा काँग्रेसचं सरकार असताना विखे पाटलांना आठवत नसेल कदाचित, पण त्या कालखंडामध्ये 2004च्या सुमारामध्ये कुणबी हा शब्द GRमध्ये त्यांच्या कालखंडामध्येच आला। आता जे 83 नंबरचं ह्याच्यामध्ये जातींच्या संदर्भामधले ज्या जाती आहेत किंवा जातींच्या संदर्भामधला जो GR पूर्वीपासून आहे त्याच्यातल्या 83वर जर तुम्ही हे वाटलं त्याच्यामध्ये आपला मला वाटतं 83 का 73 त्या संदर्भामध्ये तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये कुणबी हा शब्द घातलेला आहे आणि कुणबी याचा अर्थ ओबीसीमधला आहे। ओबीसींच्या जाती आहे त्याच्यामध्ये कुणबी हा 2004ला त्याच्यामध्ये आहेच आणि त्यानंतर मराठा कुणबी मराठा हा शब्दही त्याच्यानंतर घालावा अशा संदर्भातल्या मागणी नंतरच्या कालखंडामध्ये आली। ही पूर्वी एवढी तीव्र मागणी नव्हती, आता ही मागणी अधिक तीव्र झाली आणि त्यामुळे शरद पवारांनी या संदर्भामध्ये त्यांच्या कालखंडात दिलं नाही हे म्हणणं योग्य होणार नाही। दुसरीकडे सुषमा अंधारेंनी असं म्हणते की भाजपचे नेते असे म्हणतात की भाजपचे मातब्बर नेते असे म्हणतात की मराठा नेत्यांना जे जमलं नाही ते फडणवीसांनी केलं आहे। म्हणजे भाजपच्या नेत्यांचा रोख नेमका कोणाकडे, अजित पवारांकडे की शिंदेंकडे, असा देखील सवाल सुषमा अंधारेंनी केलेला आहे। परवापर्यंत भाजपचे नेते शिव्या घालत होते। हा निर्णय आल्यानंतर भाजपचे नेते स्तुती करायला लागले। नेमकं म्हणताय काय? या ठिकाणी कुणावर रोख आहे, काय रोख आहे? देवेंद्रजींनी निर्णय घेतला आणि तो जर खरोखर घटनेच्या चौकटीमध्ये लागू झाला तर आनंदच आहे, परंतु अजून काय म्हणतात ते म्हैस पाण्यामध्ये आहे। या संदर्भामधले अजून निकाल येतील। कोर्टामध्ये कोणी गेलं तर त्या संदर्भातले काय भूमिका न्यायालयामध्ये मांडली जाईल किंवा न्यायालय काय त्याच्याबाबत निर्णय देईल याबाबत अजून संदिग्धता आहे। आज हा GR काढला आहे, त्याच्यानंतर साताऱ्याच्या गॅझेटच्या संदर्भातला यांचा अभ्यास चालू आहे, अजून परिपूर्ण झालेला नाही आहे। हैदराबाद गॅझेटच्या मध्येही बऱ्याचशा गोष्टींची त्रुटी आहे। शेती करणारा आणि त्याच्यामध्येही कापू अशा स्वरूपाचे जे शब्द त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे शेतकरी हा गृहीत धरावा
कोणत्याही जातीमधला धर्मामधला असलेला शेतकरी जर गृहीत धरला तर कुणबी हा शब्द मराठ्यांच्या बाबत जसा लागू होतो तसं मारवाड्यांच्या याच्यामध्ये काही कुणबीचे उल्लेख आहे, काही ब्राह्मणांच्या याच्यात कुणबीचे उल्लेख आहे, काही वाण्यांच्या याच्यात कुणबीचे उल्लेख आहे, काही लिंगायतच्या याच्यात कुणबीचे उल्लेख आहे. मग अन्य जातींमध्येही अशा स्वरूपाचा कुणबीचा उल्लेख आहे तर मारवाडी किंवा ब्राह्मण यांनाही ओबीसीमध्ये समाविष्ट करावा का? जात हा जो प्रकार आहे या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका हैदराबादच्या गॅजेटमध्ये अजून आलेली नाही. माझ्या मते त्याची स्पष्टता यावी. यामध्ये ओबीसी हा महत्त्वाचा घटक आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी कुणीही या आदेशाला न्यायालयामध्ये चॅलेंज करू शकतं. शेवटी अंतिम निर्णय न्यायालयाचा होईल. आज तरी तात्पुरत्या स्वरूपातला निर्णय म्हणून जल्लोष सुरू आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.